चला तर अशाच एका दुखावेला 3 माणसाची गोष्ट घेऊन येतोय आपण. पाहूया. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. बस रमेश जरा आतमध्ये या. येस सर. बोला. त्या विसरगुळ्यांचा आज शेवटचा दिवस आहे. ते कुठे आलेले दिसत नाहीये. हो, अजून तरी नाही आलेले आणि त्यांचा फोन पण नाही आला साहेब. शेवटच्या दिवशी पण माणूस वेळेवर येत नाही म्हणजे कमाल आहे. ठीक आहे, ते आल्यावर त्यांना आतमध्ये पाठवा. बर. हो, विसरगुळे आले नाहीत अजून. आपण काय करणार? साहेब विचारतायत ना, मला विचारतायत म्हणून मी तुम्हाला सांग. फोन लावू का? लावा ना फोन. अजून त्याचा फोन पण आला. हाय भाई लोक कसे आहे? हे बघा. हो विसरगुळे काय झालं? साहेब तुमच्या नावाने बोंबाबोंब करतायत. नाही, तुम्हाला आतमध्ये बोलवलंय. बोलावले? हो. जानी, हाँ, न चाकू की धार से न तलवार की वार से बद्दा डरता है सांप की फटकार से. ए जानी, वो अंदर जानी. मरते आता. मैं कमी जा. अयो. मैं कमी या. काय झालं? सगळे आज तुमच्या सर्व्हिसचा शेवटचा दिवस. हो साहेब. तरीही तुम्ही उशिरा आलात का? मराठीमुळे. मराठीमुळे. हो. तर काय झालं, मुलगा प्रगती पुस्तक घेऊन आला हा आणि मला म्हणाला मला मराठी 75 मार्क भेटले. हा. मी त्याचा कान धरला आणि सरळ त्या मराठीच्या बाईला भेटायला गेलो. हो. त्याला म्हटलं असं मराठी शिकवतो तुम्ही? तर त्या म्हणाला साहेब तुम्ही असं करायला नको. हो. बर. मी म्हटलं ताई तुम्ही मराठी मालिका बघता का? म्हटलं हो. तुम्हाला कसं कळलं? म्हटलं तुमच्या भाषेवरून. मी त्याला म्हटलं आम्ही त्याला मराठी शाळेत का घातलं? माझ्या बायकोमुळे. तिला आधी मुलाला इंग्लिश शाळेत घालायचं. बर. आम्ही गेलो इंग्लिश शाळेत. हा. तिने बघितलं केजी. ती म्हणाली इथे मुलं किलोवर घेतात. आपल्या मुलाला जाईल तिसरीत बसवते. हा. मग आम्ही इकडे आलो. इकडे बघितलं तिने छोटा शिशू मोठा शिशू. हा शिशू बरोबर आहे म्हणून मराठी शाळेत घातलं. आणि दुसरं म्हणजे काय, इंग्रजी कविता. त्या कवितेमध्ये काय होतं, काय सगळे पडतात. जॅक अँड जिल चढतो पडतो, पडतो. हम्टी डम्टी पडतो पडतो. म्हणून मी म्हटलं इकडे नको. परत ते म्हणतात रेन रेन गो अवे. आम्ही काय म्हणतो, ये पावसा ये तुला मी देतो रे पैसा ये. पैसा हा झाला कुठा पाऊस आलाय मोठा रे. ये ग सरी माझे म्हणते भरी. सर आली धावून मडके गेले वाहून. इरा 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 इरा.
ते काय झालं, अंबरनाथला खूप पाऊस पडला. हा. मग मी पोहत कल्याणपर्यंत. पोहत. हो. हा. कल्याणला आम्ही तिघांनी एक घोडी शेअर केली. कोडी. घोडीतून बोलवत आम्ही ठाण्यापर्यंत. हा. ठाण्याला ट्रेन पकडली आणि घाटकोपरला आलो. घाटकोपरून मेट्रो पकडली आणि अंधेरीला आलो. बघितलं तर सगळीकडे पाणीच पाणी आणि टीव्ही वाले रस्त्यावर. हे बघा, आम्ही घेऊन आलोय एबीपी तुसरा. तर पाहता मुंबईत सगळीकडे पाणीच पाणी, पाणीच पाणी, रस्त्यात खड्ड्यात पाणी. आणि बघा, खड्ड्यात बसलेला एक मनुष्य प्राणी. तर आपण त्याची मुलाखत घेऊया. तुम्ही पाहताय एबीपी तुसा. काय साहेब, कसं काय, म्हणजे पाण्यात बसून पावसाची मजा घेत